श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नम. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत व निर्वाह करीत नौकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवाना आले. तो नवलेख वर्तले. एका चित्ता देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टाला गेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवलेख वर्तले एका सादर होऊ नये. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला. त्या लागून हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणे समर्थाची मूर्ती. तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयाची. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. हरिभाऊ मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नम. ऐसा मंत्र हरुभाऊ ते दिदला ऐसे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळी घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदने. हरिभाऊचे तन मन स्वामीचरणी धूळ जळले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीच्या व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करोनी अर्पावया स्वामीचरणी. आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी. पाहून या डोळे भरी. माता ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी तयाचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालास आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र व संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे.
धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जन भजनाला वावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. अज्ञा कोणी आयशी आनंद झाला मनासी, सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी केलं हस्त ठेविता, झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत. धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव व्यथा उपरती झाली चिंता. षडविकार निमाले बहुत गुरु जगी असता, नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती. ढोंग माजविती बहुत तयाचा उपदेश न कळे, आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे. मन न चढे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु, जे केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे, तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवितावर हस्त. दिव्य ज्ञान शिष्या ते ऐसा हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांत. घेत उरबडवणी म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार ना. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे, आजवरी अब्रूने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षणा आपण काय आठवले, हसतील सकल जन धिकारतील पिशुन. उपास पडता कोण खावया ते घालील, अल्पवयी आपणास बुद्धी सुचली हे कैसी. त्यागून या संसार सुखासी दुःख होडी का पडता, संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी मन माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपण तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरीवनी, तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण. स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे. भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखा सक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदापि, आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महात्म पुण्य. ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवाशी मारावे, सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्त करा अंतर आपला. हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐशी तयेची उत्तरे ऐकून या. स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे, परी तारेच्या चित्तात षड्रूपी होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळना, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी तिजला झडपोनी. आपणाधीन केलेसे त्यायोगे सद्विचार तियेची न सुचे अनुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे, षडविकार त्यागोनी रतला तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला, असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी. मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुआज्ञेने झाले विरक्त. परी जन त्यांचे निदित नाना दोष देऊनी, पुनर्जन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले असे सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ, सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.